नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे स्टडी मास्टर या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण नोकरशाही याविषयी माहिती बघणार आहोत। तर आजचा हा इयत्ता 8वीचा शेवटचा हा धडा आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, वरील चौकटीत वाक्य दिलेले आहेत, जसे की जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश दिला, त्यानंतर महानगरपालिका आयुक्तांनी अंदाजपत्रक मांडले, वित्त सचिवांची जाहीरनामा, त्यानंतर विभागीय आयुक्त महसुलांचा आढावा घेणार। मित्रांनो, वरील चौकटीमध्ये आपण बघू शकतो की यामध्ये विविध पदांचा उल्लेख केलेला आहे, जसे की जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, त्यानंतर वित्त सचिव आणि विभागीय महसूल आयुक्त। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला काही प्रस्तावना बघायची आहे लोकशाहीबद्दल। कार्यकारी मंडळाची भूमिका स्पष्ट करणाऱ्या प्रकरणात आपण पाहिले की प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ नव्या कायद्याचे प्रस्ताव तयार करते, तसे धोरणही ठरवते, बरोबर। तर शासनाची धोरणे प्रत्यक्ष कारवाईत आणणारी व कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली असणारी एक प्रशासकीय यंत्रणा म्हणजेच नोकरशाही म्हणून ओळखली जाते। त्यानंतर कोणत्याही देशातील शासन संस्थेला मूलभूत अशी 2 प्रकारची कार्ये पार पाडावी लागतात। पहिली म्हणजे देशाचे परकीय आक्रमणापासून व अंतर्गत सुरक्षाविषयक धोक्यापासून संरक्षण करून नागरिकांना सुरक्षित ठेवणे। त्यानंतर नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवून त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुरळीत करणे, ही ज्यायोगे त्यांना आपला व समाजाचा विकास साधता येईल। त्यानंतर पहिल्या कामासाठी देशाची संरक्षण यंत्रणा ही सज्ज असते। या सेवा अंतर्गत सुरक्षेसाठी नागरी सेवेला मदत करतात, त्यातील सेवांना आपण लष्करी सेवा म्हणतो। आणि दुसऱ्या कामासाठी प्रशासकीय यंत्रणा उभी केली जाते आणि त्यास आपण सनदी सेवा म्हणतो। सनदी सेवाच्या या मोठ्या यंत्रणेला लोकशाही असेही म्हटले जाते। तर सनदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासकीय जबाबदारी असते। शासनाची कामे विविध खात्याकडून पाडली जातात। प्रत्येक खात्यांचा एक मंत्री असतो व तो त्या खात्यांचा राजकीय प्रमुख असतो। जनतेचा प्रतिनिधी या नात्याने मंत्र्याने आपल्या खात्याचा कारभार लोकहिताला प्राधान्य देऊन करायचा असतो। तसेच मंत्री या विषयातील तज्ज्ञ नसलेही, परंतु त्याला व्यापक लोकहित काय आहे याची जाणीव असते। मंत्र्याच्या खात्याचे सचिव आवश्यक अशी तज्ञता किंवा योग्य सल्ला देतात। हे सचिव सनदी सेवेतून नेमले जातात आणि लोकांची इच्छा आणि प्रशासकीय तज्ञता यांचा समन्वय अशा प्रकारे सनदीय पद्धतीत साधला जातो। मित्रांनो, इथे आपल्याला लोकशाहीचे प्रमुख स्वरूप बघायचे आहे। तर लोकशाहीचे स्वरूप 3 प्रकारे आहेत। पहिले आहे कायमस्वरूपी यंत्रणा, त्यानंतर राजकीय दृष्ट्या तटस्थ आणि तिसरी आहे अनामिकता। तर मित्रांनो, याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती बघायची आहे। तर पहिले आपण कायमस्वरूपी यंत्रणा याविषयी माहिती बघू। मित्रांनो, कर गोळा करणारी, पर्यावरणाचे रक्षण करणारी, कायदा व सुव्यवस्था राखणारी, आपल्याला सामाजिक सुरक्षितता देणारी ही नोकरशाही आपले काम सातत्याने करत असते। याचे कारण ती कायमस्वरूपी असते आणि दर निवडणुकांनंतर नवे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ सत्तेवर येऊ शकते, परंतु त्यांच्या नियंत्रणाखाली लोकशाही बदलत नाही, तिचे अस्तित्व कायमस्वरूपी असते। तर यालाच कायमस्वरूपी यंत्रणा असे म्हटले जाते। त्यानंतर राजकीय दृष्ट्या तटस्थ। नोकरशाही राजकीय दृष्ट्या तटस्थ असते। याचा अर्थ असा की कोणत्याही पक्षाचे शासन अधिकारावर येवो, त्या शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी नोकरशाहीत त्याच कार्यक्षमतेने व निष्ठेने केली पाहिजे। त्या संदर्भात सनदी सेवकांनी राजकीय भूमिका घ्यायच्या नाहीत अथवा आपल्या राजकीय मतानुसार काम करायचे नाही। एखादा पक्ष निवडून हरल्यामुळे सत्तेवरून दूर होतो व दुसऱ्या पक्षाचे सरकार अधिकारावर येते। पहिल्या सरकारची काही धोरणे हे नंतरचे सरकार बदलू शकते। अशा परिस्थितीत नोकरशाहीचे तटस्थ राहून आपली जबाबदारी पार पाडावी लागते। मित्रांनो, आपल्याला समोर बघायचे आहे अनामिकता। अनामिकता म्हणजेच एखाद्या धोरणाच्या यश अथवा अपयशाला नोकरशाहीला थेटपणे जबाबदार न ठरवता त्यांचे स्वरूप अनामिक ठेवणे असे होय। त्याचबरोबर आपल्या खात्यांचा राज्यकारभार कार्यक्षमतेने चालवणे ही मंत्र्यांची जबाबदारी असते आणि एखाद्या खात्यांच्या अकार्यक्षम कारभारालाही मंत्र्यांनाच जबाबदार ठरवले जाते।
संधी सेवकावर जाहीर टीका होत नाही. संसद ही खात्यांच्या गैरव्यवहारासाठी मंत्र्यांना जबाबदार ठरते आणि या संदर्भातील उत्तरदायित्व मंत्री स्वतः घेतात व नोकरशाहीला संरक्षण देतात. मित्रांनो, आता आपल्याला भारतातील नोकरशाहीचे महत्त्व याविषयी माहिती बघायची आहे. तर भारतातील नोकरशाहीची रचना ही अतिशय व्यापक व गुंतागुंतीची आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून जे अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले त्यांची अंमलबजावणी या यंत्रणेने प्रभावीपणे केली आहे. आणि आज आपल्याला जे अनेक चांगले सामाजिक बदल दिसतात त्यांचे एक कारण म्हणजे भारतीय नोकरशाहीने ते धोरणाच्या अंमलबजावणीतून सामान्य नागरिकांपर्यंत आणले आहेत. आणि नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य लाभते आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शेती सुधारणा, प्रदूषणास प्रतिबंध अशा अनेक सेवा आपल्याला सातत्याने विनाखंड मिळत असतात. त्यामुळे समूहाच्या दैनंदिन जीवनाला स्थैर्य लाभते. दुसरे असे की नोकरशाही ही सुद्धा समाज परिवर्तनाचे एक साधन आहे. स्त्रियांचे सक्षमीकरण, बालकांचे संरक्षण, दुर्बल घटकांसाठीच्या योजना इत्यादी बाबतीत शासन जे कायदे करते ते प्रत्यक्षात आणण्याचे काम नोकरशाही करते आणि धोरणांच्या अंमलबजावणीतून सामाजिक बदल घडून येतात. त्याचबरोबर नोकरशाहीची समाजाच्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेतही महत्त्वाची भूमिका असते. राखीव जागांचे धोरण राबवल्याने अनेक दुर्लक्षित समाज घटक आता मुख्य प्रवाहात आले आहेत आणि निर्णय प्रक्रियेतील त्यांचा सहभागही वाढला आहे. त्यामुळे समाजाचे नोकरशाहीकरण होण्यासाठी जसे प्रगतिशील कायदे व धोरण यांची आवश्यकता असते तशीच नोकरशाहीच्या कार्यक्षम सहभागाचीही असते. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. त्यानंतर आपल्याला सनदी सेवांचे प्रकार याविषयी माहिती बघायची आहे. तर भारतातील सनदी सेवांचे प्रमुख 3 प्रकार आहेत. पहिली अखिल भारतीय सेवा, दुसरी केंद्रीय सेवा आणि तिसरी राज्य सेवा. मित्रांनो, याविषयी आपल्याला सविस्तर माहिती बघायची आहे. तर पहिली आहे अखिल भारतीय सेवा. भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच IAS आणि भारतीय पोलीस सेवा म्हणजेच IPS आणि भारतीय वन सेवा म्हणजे IFS यांच्या आत समावेश होतो. त्यानंतर केंद्रीय सेवा केंद्र शासनाच्या अखत्यारीतील असतात. भारतातील विदेश सेवा म्हणजे IFS आणि भारतीय महसूल सेवा म्हणजे IRS इत्यादींचा त्यात समावेश होतो. आणि राज्यसेवा म्हणजे या राज्य शासनाच्या अखत्यारीत असतात. म्हणजे उपजिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी, तहसीलदार इत्यादी प्रशासकीय अधिकारी हे स्पर्धा परीक्षा मधून निवडले जातात. तसेच गुणवत्ता व कार्यक्षमता या निकषाच्या आधारे सनदी लोकांची निवड व्हावी म्हणून भारतीय संविधानाने लोकसेवा आयोगाच्या स्वतंत्र यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवार निवडते व त्यांची नेमणूक शासन करत असते. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC महाराष्ट्रातील सनदी लोकांसाठी स्पर्धा परीक्षाद्वारा उमेदवार निवडते व त्यांच्या नेमणुकीची शिफारस शासनाला करत असते. बरोबर नोकरशाही आणि सनदी सेवांमधूनही समाजातील सर्व घटकांना संधी मिळावी म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला, इतर मागासवर्गीयांना आणि दिव्यांगांना आरक्षण देऊन सेवांमध्ये येण्याची संधी दिली जात आहे. सामाजिक विषमतेमुळे दुर्बल घटक सनदी सेवेतील संधीपासून वंचित राहू नये म्हणून ही तरतूद करण्यात आली आहे. मंत्री व संधी सेवक याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. तर मंत्री व खात्यांचे सनदी सेवक किंवा सचिव, उपसचिव पदावरील व्यक्ती यांच्यातील संबंध कशा प्रकारचे असतात यावरही त्या खात्यांची कार्यक्षमता अवलंबून असते. खात्यासंबंधी निर्णय मंत्री घेतात, परंतु त्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती संधी सेवक देतात आणि संधी सेवकांचे अर्थात लोकशाहीची माहितीवरून पूर्ण नियंत्रण असते. नंतर एखाद्या योजनेसाठी किती आर्थिक तरतूद उपलब्ध आहे हे संधी नोकरच सांगू शकतात आणि धोरणांच्या यशापयशांचा इतिहासही त्यांना माहिती असतो. त्यामुळे मंत्री मोठ्या प्रमाणावर संधी सेवकावर अवलंबून असतात आणि मंत्र्यांनीही संधी सेवकांशी संवाद राखल्यास व परस्परांच्या संबंधात विश्वास, पारदर्शकता असल्यास खात्यांचा कारभार कार्यक्षम रीतीने होऊ शकतो.
कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष. मित्रांनो, या पाठामध्ये आपण काय काय शिकलो याविषयी थोडक्यात माहिती बघू. तर आपण या पाठामध्ये शिकलो की नोकरशाही म्हणजे काय आणि लष्करी सेवा आणि सनदी सेवा म्हणजे काय. तर लोकशाही म्हणजे शासनाची धोरणे प्रत्यक्ष कारवाईत आणणारी व कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली असणारी एक प्रशासकीय यंत्रणा म्हणजेच नोकरशाही आहे. त्यानंतर लष्करी सेवा. लष्करी सेवामध्ये म्हणजे संरक्षण यंत्रणा येते आणि जी संरक्षण यंत्रणा ती नागरी सेवेला मदत करत असते त्याला आपण लष्करी सेवा म्हणतो. त्यानंतर आहे सनदी सेवा. सनदी सेवा म्हणजे जी प्रशासकीय यंत्रणा आहे आणि तिला आपण सनदी सेवा म्हणतो आणि ही सनदी सेवा म्हणजेच आपण दुसऱ्या शब्दात म्हटले तर लोकशाही असेही म्हटले जाते. त्यानंतर आपण बघितले नोकरशाहीचे स्वरूप. नोकरशाहीचे स्वरूप हे 3 प्रकारे आहेत: कायमस्वरूपी, राजकीयदृष्ट्या तटस्थ आणि अनामिकता. मित्रांनो, आता आपण नागरिक शास्त्रांची सिरीज संपवलेली आहे. तर जेवढेही नागरिक शास्त्राचे चॅप्टर किंवा व्हिडिओ लेक्चर झालेले आहे तर त्या सर्व चॅप्टरवर आपण क्वेश्चन सिरीज ठेवणार आहोत. तर तुम्ही ते पाहायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.